रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी खूप चांगला आणि ठाणे शहराच्या म्हणजे मेन सिटीपासून एक साधारण ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर 2 ते 2.25 किलोमीटर अंतरावरती जिथे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हेड ऑफिस आहे, त्याच हेड ऑफिसच्या जवळ एक लार्किन्स 315 नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे एकदम चांगल्या ठिकाणावरती आहे, ज्याचा कार्पेटचा विचार जर केला तर 645 कार्पेट असणारं 2 BHK फ्लॅट असणार आहे, जो ग्राउंड प्लस जवळजवळ 29 ते 30 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। अधिक शहरामध्ये बिल्डिंग असल्या आहे तरी पण इत्तंभूत सुविधा स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम किंवा ह्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या वापरायला मिळतात। रिडेव्हलपमेंटमधलं प्रोडक्ट विथ ओसी म्हणजे आता ओसी रिसिव्ड झालेले हे प्रोजेक्ट असणार आहे। त्याच्यासोबत एक मेकॅनिकल कार पार्किंग असणार आहे। मुंबई टू नाशिक रोड जो आहे त्या रोडला लागून पण जवळ असणारं हे प्रोजेक्ट असतं आहे। 3 हात नाक्यापासून पण जवळ आहे। फ्लॅट हा लार्कन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवलेला आहे। फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे। विशेष म्हणजे फ्लॅटचे डायरेक्शन्स पण खूप चांगल्या पद्धतीचे आहेत। तर अशाच पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जो आत्ता सध्या लोकांना पोझिशन देत आहेत, ओसी वगैरे सगळं आलेलं आहे। तर फ्लॅटचं जर आपण लेआउट बघितलं तर ज्यावेळेला हे फ्लॅट असणार आहे, इथे तुम्ही जर आलात तर बघा हे 2 घरं आहेत आणि ह्या 2 घरांच्या पुढे जर आपण आलो तर एवढी मोठी जागा आहे आणि इमिडिएटली इथे पण लिफ्ट आहे। अधिक ह्या साईडला जरी आपण गेलो तर इथे पण तुम्हाला बघता येईल, तिकडे 2 फ्लॅट आहेत, इकडे 2 फ्लॅट आहेत, अधिक इकडे 1 फ्लॅट आहे। म्हणजे थोडक्यात ह्या साईडला जर आलात तर तुम्ही 5 फ्लॅट आहेत, त्या साईडला गेलात तरी 5 फ्लॅट आहेत, म्हणजे टोटल 10 फ्लॅट एका फ्लोअरवरती असतील। पण पार्किंग जर तुम्ही लिफ्ट बघितले तर तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 लिफ्ट तुम्हाला ह्या सगळ्या एरियामध्ये पण मिळतील। इथे हायर फ्लोअरला आपल्याकडे फ्लॅट उपलब्ध आहे आणि ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या एंट्रीमध्ये जाणार आहोत त्यावेळेला हे ईस्ट असणार आहे, म्हणजे तुम्ही पूर्वेला घराच्या आतमध्ये जात आहे आणि पश्चिमेला बाहेर पडणार आहात। तर अशाच पद्धतीचं हे घर आहे आणि हे बघा अशा पद्धतीचं। तर सकाळचं जे ऊन आहे तुमचं हे पूर्ण घरामध्ये येईल। हॉलची जर तुम्ही साईज बघितली तर तुम्हाला जाणवेल किती मोठा आणि किती प्रशस्त असा हॉल आहे। आणि विशेष म्हणजे सीलिंगची जी हाईट आहे, ही सीलिंगची हाईट पण खूप मोठी आहे। तुम्हाला आता हे जे पॅच वगैरे दिसत आहेत हे फायनल वर्क आहे, त्याच्यामुळे ह्याचं पेंटिंग वगैरे अजून बाकी आहे। आपल्याला डेंटिंग पेंटिंग करून सगळं देईल। फ्लॅटमध्ये खेळती हवा खूप आहे, आत्ता मी इथे उभा आहे पण मला ह्या फ्लॅटमध्ये प्रॉपरली हवा ही जाणवते। बाकी फायर ब्रिगेडचं ते सगळं काम आहे आणि त्याच्यानंतर प्रॉपर वापरात येणारी म्हणजे तुम्हाला ही वापरता येणारी बाल्कनी ह्या फ्लॅटमध्ये प्रॉपर आहे। जवळजवळ नाही म्हटलं तरी 3 बाय 6 3.5 बाय 6ची ही बाल्कनी असणार आहे। ज्या बाल्कनीमधनं जर आपण उभं राहिलो तर तेच तुम्हाला मी दाखवतो। हे ठाणा महानगरपालिकेचं हेडक्वार्टर आहे आणि त्याच्याच पाठीमागं बघा एक तलाव आहे, जो खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीनं दिसतो तुम्हाला। आणि समोर जर आपण बघितलं तर पारशिकचा डोंगर म्हणा किंवा नवी मुंबईचा जो डोंगर आहे हा तुम्हाला प्रॉपरली तुमच्या घरामधनं दिसतो। हवा खूप चांगल्या पद्धतीची फ्लॅटमध्ये आहे। ह्या साईडला जर आपण बघितलं तर मग तुम्हाला तिकडे हा जो मुंबई नाशिक रोड आहे तोही दिसतो, किंवा मग पलीकडे रुस्तमजी म्हणा, लोढा म्हणा, त्या सगळे प्रोजेक्ट तुमच्या ह्या घरामधनं तुम्हाला दिसतात। आणि अशाच पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे। आणि राहिला प्रश्न ह्या बाकी खाली असणाऱ्या बिल्डिंग्स, तर आता ह्या सध्या तरी काय मोठ्या होणार नाही, त्याच्यामुळं हा जो व्ह्यू तुमचा जो आहे हा सध्या तरी मला दूरपर्यंत 20-22 वर्ष जोपर्यंत हेअर डेव्हलपमेंटमध्ये जाणार नाही तोपर्यंत तर मला वाटत नाही ह्या बिल्डिंगचा जो व्ह्यू आहे तो आपला जाऊ शकतो। ठाणा स्टेशन पण इथून तुम्हाला खूप जवळ अंतरावरती असणार आहे। साधारणतः 2-2.25 किलोमीटर अंतरावरती तुम्ही ह्या फ्लॅटपासून आहात, किंवा मग पलीकडे जर मुंबई रोड धरला तरी तिकडून पण ते जवळ आहे। आणि मग अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। इकडे जर आपण आलो तर तुम्हाला प्रॉपर बाथरूम मिळतं, टॉयलेट मिळतं, ह्याचे पण अजून प्लंबिंगवर तुम्हाला करून दिलेलं नाही। फिनिशिंग आपण ताबा घेऊन पैसे देऊसपर्यंत ताबा घेऊसपर्यंत हे तयार करून तुम्हाला मिळेल। आणि इकडे ह्या साईडला आलो तर इकडे तुम्हाला परत इकडे हे ड्राय बाल्कनीचा स्पेस पण ह्या साईडला तुम्हाला दिलेला आहे। लार्कन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने तसं बघितलं तर बऱ्यापैकी ठाण्यामध्ये बऱ्यापैकी बिल्डिंग्स बनवल्या आहेत। जे गाला शेट आहेत त्या गाला शेटनीच ह्या सगळ्या बिल्डिंग बनवल्या आहेत। हे तुमचं किचन असणार आहे। किचन जर बघितलं 2 साईडला प्लॅटफॉर्म, अधिक ह्या साईडला तुमचं फ्रीज वगैरे ठेवण्यासाठी पण जागा आहे। अधिक ह्या साईडला जरी आपण आलो तर इथे परत मोठी जागा आहे जी प्रॉपर ड्राय बाल्कनीसाठी तुम्हाला वापरायला येईल। अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे सगळं सेटअप दिलेलं आहे। प्लंबिंग वर्क वगैरे पण चांगल्या पद्धतीचं, किंवा लाईट इलेक्ट्रिकल ज्या वापरलेल्या त्या पण चांगल्या कंपनीच्या सगळ्या वापरलेल्या आहेत। आणि नंतर ह्या साईडला आल्यानंतर प्रॉपर तुम्हाला इथे एक मोठा म्हणजे छोटा बेडरूम आहे,
जो चांगल्यापैकी बऱ्यापैकी मोठा आहे. आणि त्याच्यानंतर इथं कपाटासाठी परत व्यवस्थित अशी जागा दिलेली आहे. अधिक ह्या साईडला आलात तर परत बाल्कनीच आहे, प्रॉपर बाल्कनी आहे, जे तुम्ही इथे युटिलाइज होईल अशी पद्धतशीर बाल्कनी तुम्हाला इकडनं पण. आणि व्ह्यू जरी बघितलं तर हाच आहे. सकाळचं ऊन मात्र तुम्हाला ह्या घरामधनं ह्या ह्या रूममध्ये पण तुमचं म्हणजे थोडक्यात बेडरूमला, दोन्ही बेडरूमला सकाळचं ऊन मिळेल आणि हॉलमध्ये पण तुमचं सकाळचं ऊन मिळेल. मग आता आपला शेवटचा बेडरूम असणार आहे. शेवटचा बेडरूम जर बघितला तर इकडे तुम्हाला टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम अशा पद्धतीचं इकडे मिळालेलं आहे. आणि बाहेर आल्यानंतर हे तुमचं असं प्रशस्त आणि मोठं बेडरूम परत ह्या साईडला पण असेल. आणि इथे जर आपण आलो तर इथं कपाटासाठी परत प्रॉपरली इथे जागा दिलेली आहे. आणि ह्या साईडला जरी आपण परत गेलो तर ह्या साईडला पण तुम्हाला प्रॉपर बाल्कनी दिलेली आहे. आता ही खिडकी उघडत नाही खरं अजून, पण इथे जर तुम्ही बघू शकता, इथं हे जे स्लायडिंग ओपन केलं इथं तुम्हाला प्रॉपरली एक बाल्कनी, जे बाल्कनीचा व्ह्यू जरी बघितलं तर तुम्हाला समोर जो तो लेक आहे किंवा जो लेक म्हणण्यापेक्षा जे तळं आहे ते तळं तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं पण दिसतो. हे फ्लॅटची जी किंमत आहे साधारणतः यांनी कोट करताना 1,80,00,000 ऑल इन्क्लुजिव्ह इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळं मिळून 1,80,00,000 हा फ्लॅट मिळेल. पण जर समजा आपलं पेमेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टी कशा असतील त्या पद्धतीनं परत ह्याच्यात आपल्याला निगोशिएशन करता येईल, चान्सेस आहेत, नाही असं नाही आहे. जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल, घ्यायचा असेल तर मला असं वाटतं आपण मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवू शकतो. तसं बघितलं तर हे जे डेव्हलपर आहे यांचे आणि आमचे पण खूप चांगले जुने संबंध पण आहेत, नाही असं नाही आहे. सो आपल्याला सगळीकडनंच थोडाफार सॉफ्ट कॉर्नर इथे नक्की असू शकतो. जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर मला नक्की सांगा, आपण इथे हे फ्लॅट पण दाखवू शकतो, अधिक किमती संदर्भात चर्चा पण नक्की करता येईल. तुर्तास थांबतो मंडळी. माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा. माझे मेहनतीला यश देणं किंवा फळ देणं हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं नक्कीच तुम्ही मला ह्या गोष्टीमध्ये यश देणार आहे याची मला शाश्वती आहे. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.